नमस्कार, मी न्यूज 24 प्रतिनिधी विनोद शिंगे. आज आपण आलोय हातकणंगले इथं. संपूर्ण महाराष्ट्रात ओला दुष्काळ झाला. मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याचे नुकसान झालं. शासन काही निर्णय घेण्यास ठाम राहीना. परिणामी काही शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचं शासन मान्य करतंय. परंतु शरदचंद्रजी पवार राष्ट्रवादीच्या गटाच्या वतीनं या सर्व नुकसानग्रस्त किंवा ओला दुष्काळ शेतकऱ्यांना पूर्णपणे कर्जमाफी करण्यात यावी, अशा मागणीचं निवेदन आज माजी आमदार राजूजी आवळे यांनी केले. आपल्या समेत आहेत. साहेब नमस्ते. आपली नेमकी मागणी काय आहे? एकंदरीत 6 महिने यावेळी पाऊस पडला आणि या पावसामध्ये महाराष्ट्रातल्या सगळ्या शेतकऱ्यांची प्रचंड मोठं नुकसान झालेलं आहे. आणि त्याबरोबर हातकणंगले तालुक्यामध्ये सुद्धा खूप मोठं नुकसान झालेलं आहे. परमेश्वराच्या कृपेनं या परिसरातला सगळा शेतकरी हा स्वाभिमान आहे. त्यामुळं कुठे ना कुठं आपले उदरनिर्वाह करत असतोय, म्हणून त्यांच्यावरती खरं तर वाईट प्रसंग येत नाही आहे. पण हींची पुन्हा त्यांना चांगलं आयुष्य यायचं असेल तर शासनानं त्यांना कर्जमाफीच केली पाहिजे. याच्याशिवाय शेतकऱ्याला पुन्हा नवीन आयुष्य मिळणार नाही आहे. कारण आज आपल्या इकडे ओला दुष्काळ झालेला आहे. आज आम्ही तहसीलदारांना या ठिकाणी भेटलो. तहसीलदारांना सांगितलंय की फक्त आपल्या तालुक्यातल्या 560 शेतकऱ्यांनाच आम्ही नुकसान भरपाई दिलेली आहे. म्हणजे एवढ्या 2.5 ब्लॉकच्या तालुक्यामध्ये 500 शेतकऱ्यांना त्यांनी नुकसानग्रस्त म्हणून त्यांना त्या ठिकाणी म्हणजे 3-3 हजार रुपये तोंडाला पानं पुसण्यासारखी सरकारनं शेतकऱ्यांची चेष्टा केलेली आहे. याचा आम्ही आज राष्ट्रवादी पक्षाच्या वतीनं जाहीर निषेध त्या ठिकाणी केला. आणि या निमित्तानं आम्ही सांगितलं की ही तोंडाला पानं पुसण्यापेक्षा शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे. याच्यासाठी सुद्धा नाशिकमध्ये आदरणीय देशाचे नेते शरदचंद्रजी पवार पक्षाच्या वतीनं पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली मोठा मोर्चा काढला. आम्ही त्या ठिकाणी गेलो होतो. शेतकऱ्याला चांगलं पुन्हा आयुष्य जगायचं असेल तर कर्जमाफी झाली पाहिजे, त्याशिवाय पर्याय नाही. इकडं सरकार वेगवेगळ्या कामामध्ये विकासाच्या मोठमोठ्या घोषणा करायला लागलेल्या आहे आणि शेतकऱ्यांच्या या ठिकाणी कुठल्याही या गोष्टीकडं लक्ष देत नाही. याचा सगळ्यात चीड शेतकऱ्यांच्या मनामध्ये आलेला आहे. त्यामुळे आम्ही काळ्या फिती लावून या ठिकाणी सरकारचा निषेध व्यक्त करण्यासाठी आज आम्ही राष्ट्रवादी पक्षाच्या वतीनं तहसीलदारांना या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे. सरकारचा शेतकऱ्याच्या बाबतीत असणारा निष्काळजीपणा येणाऱ्या नगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या माध्यमातून आमच्या कशा पद्धतीने व्यक्त कराल? खरं तर शेतकऱ्यांच्या मनामध्ये चीड आलेलीच आहे 100%. आणि म्हणून शेतकऱ्यांनी यावेळी ठरवलेलंच आहे की हे सरकार शेतकऱ्यांच्या विरोधातलं आहे. शेतकऱ्यांच्याकडे कुठल्याही पद्धतीनं लक्ष देत नाही. फक्त 2 जाती धर्मामध्ये तेढ निर्माण करायचं आणि सत्तेची पोळी भाजायची, एवढंच या सरकारला दिसतं. आणि मोठमोठ्या घोषणा करायचं, कोट्यवधी रुपयाची आम्ही हे केलो ते केलो, मोठमोठ्या बाधा मारायच्या. परंतु शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी किंवा शेतकऱ्यांच्यासाठी कुठलीही तरतूद हे सरकार करत नाही. विशेष म्हणजे लाडक्या बहिणींच्या ह्याच्यासाठी सुद्धा मागासवर्गीय खात्यातनं केवळ 400-500 कोटी रुपये या ठिकाणी लाडक्या बहिणींच्यासाठी त्यांनी तरतूद केली. ठीक आहे, लाडक्या बहिणींना मिळून द्या, आमचा त्याच्याबद्दल विरोध नाही. पण मागासवर्गीयांच्या अनुसूचित जाती जमातीतल्या लोकांच्या विकासासाठी, अपंगांसाठी विकासासाठी असणारं जे पैसे हक्काचं, ते सुद्धा या ठिकाणी लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे मारलेले आहेत. हे निव्वळ लाडक्या बहिणींना पैसे खुश करायचं म्हणजे मताला आमिष दिल्याचा प्रकार या ठिकाणी करायला लागलेले आहेत. मी पण या निमित्तानं सांगेन, आपला बळीराजा जो आपल्याला अन्न पुरवतो तो शेतकरी जगला तर आम्ही जगणार आहे. त्यामुळे शेतकऱ्याला 100% कर्जमाफी झाली पाहिजे. या निमित्तानं मी आठवण करून देईल, सरकार शक्तीपीठ करायला लागलेलं आहे. त्याच्यासाठी 1000 कोटी रुपये, त्यांच्याकडे लाखो कोटी रुपये पैसे पडून आहेत आणि मग कर्जमाफी करायला झालेले कुणा करत नाही आहे. पण शक्तीपीठ कुणाचं उपयोगाचं आहे? कुणालाही या ठिकाणी कुणाची मागणी नाही, कसली गरज या भागात शक्तीपीठाची किंवा त्या रोडची गरज नसताना सरकार निव्वळ कॉन्ट्रॅक्टरना पोचण्यासाठी या ठिकाणी या भागातल्या पुढाऱ्यांना म्हणजे टक्केवारी मिळण्यासाठी शक्तीपीठाचा घाट घातलेला आहे. आणि म्हणून मी या निमित्तानं सांगेन की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तीव्र आंदोलन भविष्यामध्ये करणार आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे. आणि हे यावेळी येत्या जिल्हा परिषद आणि महापालिका नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं लोकांच्यातला असंतोष मताच्या द्वारे लक्षात येणार आहे. एका बाजूला लाडक्या बहिणीचा आमिष दाखवत असताना दुसऱ्या बाजूला वीज दराची टक्केवारी, जीएसटी मात्र 30% गेला. याबद्दल आपलं काय मत आहे? तर हे अशा बऱ्याच घटना आहेत, निवळ विजेच्याच नाही, बऱ्याच घटना अशा आहेत. अजून सुद्धा विजेच्या बाबतीत म्हणतात तुम्ही कमी केलंय, परंतु जीएसटी वाढवलेली आहे. दुसरं, दिव्यांगांचं पैसे मिळत नाहीत. संजय गांधी निराधार महिलांना पैसे वेळेवर मिळत नाही. 6-6 महिन्याचं अजून पेन्शन त्यांना मिळत नाही. मग आज सरकार कुणासाठी काम करायला लागलेलं आहे? या सगळ्या गोष्टीचा विचार करण्यासाठी आहे. मी सगळ्यात सर्वसामान्य आपल्या चॅनेलच्या माध्यमातून गोरगरीब सगळ्या निराधार दिव्यांगांना मी या निमित्तानं विनंती करणार आहे काय, हे सरकार फक्त कॉन्ट्रॅक्टर धार्जिन सरकार आहे.
आणि कॉन्ट्रॅक्टर सुद्धा आत्महत्या करायला लागलेले आहेत, त्यांची बिलं सुद्धा निघत नाहीयेत. परंतु हे त्यांना मदत करण्यासाठीच काही योजना आखायला लागलेल्या आहेत. परंतु जो आपला समाजातला शेवटचा घटक आहे त्याला चांगलं आयुष्य यावं म्हणून हे सरकार कुठलीही तरतूद करत नाही. म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस या सरकारचा जाहीर निषेध करत आहे. एका पक्षाचे प्रमुख व माजी आमदार आहात आपण. आपल्याच वडगाव मतदारसंघामध्ये तळसंद्यासारख्या ठिकाणी किंवा वडगाव सारख्या ठिकाणी विद्यार्थी हॉस्टेलवर जे रॅगिंगचा प्रकार चालू आहे त्याबद्दल आपली नेमकी भूमिका काय नाही, असेल? खरंच आहे, त्याचा निषेध आम्ही केलेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस विद्यार्थी संघटना त्या ठिकाणी जाऊन त्या संबंधित शाळेला निवेदन दिलेलं आहे, त्यांना ताकीद केलेली आहे आणि त्यांच्यावर रीतसर शिक्षण अधिकाऱ्यांनीही त्यांच्यावर कारवाई केलेली आहे. संबंधित मुलांना बालसुधारगृहामध्ये पाठवणार वगैरे अशा पद्धतीची चर्चा त्या ठिकाणी केलेली आहे आणि राष्ट्रवादीच्या विद्यार्थी संघटनेने तिथं जाऊन त्या गोष्टीचा निषेध केलेला आहे. अशी भूमिका आहे. हातकणंगले तालुक्यात सध्याचं जिल्हा परिषदचं आरक्षण पाहता बऱ्याच ठिकाणी जवळजवळ 6 ठिकाणी मागासवर्गीय आरक्षण आहे व इतर ठिकाणी इतर आरक्षण आहेत. या सर्व जागावरती लोकप्रतिनिधी काही राजकीय पुढारी आपल्या वारसांचा हक्क सांगतायत, हे बरोबर का? मुळात राष्ट्रवादी काँग्रेस हे जे काही आतापर्यंत आरक्षण पडलेलं आहे, जिथं जिथं जे आरक्षण पडलेलं आहे तिथं ते कॅपेबल असणाऱ्या उमेदवाराला त्यांनी संधी द्यावं अशा पद्धतीने आम्ही महाविकास आघाडीमध्ये ठरवलेला आहे. हा खूप वर्षानंतर पहिल्यांदा हातकणंगले तालुक्यामध्ये जवळजवळ 5-6 मागासवर्गीय मतदारसंघ झालेले आहेत आणि नवीन पद्धतीनं काढलेले आहेत. मला वाटतं 6-7 वर्ष निवडणुकाच नसल्यामुळं आणि आपल्या हातकणंगले तालुक्यामध्ये नगरपालिका हातकणंगले असेल, हुपरी असेल, ह्या 2 नगरपालिका झाल्यामुळं, जिल्हा परिषद मतदारसंघ कमी झाल्यामुळं, नवीन आरक्षण टाकल्यामुळं आपल्या तालुक्यामध्ये मागासवर्गीय मतदारसंघ वाढलेले आहेत. पण त्या ज्या भागात ज्या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये एक कॅपेबल असणारा जो उमेदवार आहे त्यालाच त्या ठिकाणी उमेदवार द्यायला पाहिजे. जो सामाजिक कामामध्ये असेल, लोकांच्या प्रश्नाची जाणीव असेल, अशाच कार्यकर्त्याला त्या ठिकाणी उमेदवार देणार आहे. कोणाचा वारसा विरसा नाही आहे, पण जो कामात असेल, एखादी संधी असेल तर त्यानेही त्या ठिकाणी लोकांच्या मध्ये मत मागायला जायला काय हरकत आहे. 2 दिवसापूर्वी उबाटा गटाचे जिल्हा प्रमुख संजय चौगुले यांच्या ऑफिसमध्ये आपल्या महाविकास आघाडीची बैठक झाली. त्यावेळी नेमका निर्णय काय झाला? आम्ही पहिल्यांदा प्राथमिक आमची बैठक झालेली आहे की आम्ही तिघही पक्ष एकत्रितपणे समन्वयानं आम्ही जाणार आहोत. आम्ही कुठलीही प्रतिष्ठा न करता यावेळी विरोधकांना सत्तेच्या जोरावर मतं खरेदी करणं, पुढारी खरेदी करणं जी भूमिका आहे यावरती आपण आता लक्ष केंद्रित करूया आणि जिथं चांगला उमेदवार आहे, इलेक्टिव्ह मेरिट गृहीत धरून आम्ही त्या ठिकाणी माणसाला आम्ही उमेदवार देणार आहे. मग तो त्या पक्षाला काय, ह्या पक्षाला आम्ही बघणार नाही. ज्या मतदारसंघात चांगल्या पक्षाचा, त्या पक्षाचा चांगला उमेदवार असेल तर त्याला आम्ही एकमतानं त्या ठिकाणी उमेदवार देणार आहे. केवळ जातीयतेचं राजकारण, गटातटाचं राजकारण करणाऱ्या जातीवादी पक्षाला येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपालिकेच्या निवडणुकीत नक्कीच जनता जागा दाखवेल. परिणामी शरदचंद्र गटाच्या राष्ट्रवादीकडून शेतकऱ्याला पूर्णपणे कर्जमाफी झालीच पाहिजे. यासाठी लवकरच आम्ही रस्त्यावरचं आंदोलन करू, असा इशारा माजी आमदार राजू आवळे यांनी दिला. त्याबद्दल मी धन्यवाद.